ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक नारायण पेटकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा दुसऱ्यांदा फेटाळला। याबाबत हकीकत अशी, पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापुरात आली होती। त्यावेळी ती तिच्या भावाला अंगठी खरेदी करण्यासाठी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यांच्या ज्वेलरी दुकानात गेली होती। त्यावेळी आरोपीनं पीडितेची खाजगी माहिती विचारली। पीडितेनं सांगितलं की मी ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असून काम शोधत आहे। त्यावेळी आरोपीनं माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असं म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली आणि पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला। त्यानंतर आरोपीचं पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झालं। त्यानंतर पुन्हा पीडिता ही सोनं खरेदी करण्यासाठी आरोपी नारायण पेटकर याच्या दुकानात गेली। त्यावेळी तिनं सोनं खरेदी केलं। पीडितेनं ऑनलाईन पेमेंट पाठवलं आणि तिथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी पीडितेला सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असं म्हणून बार्शी रोड इथं येण्यास सांगितलं। पीडिता ही रिक्षानं त्या ठिकाणी बार्शी रोड परिसरातील एका लॉजवर गेली। तिथं आरोपी नारायण पेटकर यानं पीडितेवर जबरदस्तीनं बलात्कार केला आणि खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलंस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली। याबाबत आरोपी नारायण पेटकर याच्यावर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात पोलिसांनी माणिक नारायण पेटकर याला 31 मे 2024 रोजी अटक केली। त्याचा पहिला जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता। तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। घटना घडली तेव्हा पीडिता घटनास्थळावर नव्हती, आरोपीही घटनास्थळावर नव्हता असा अहवाल न्यायालयात दाखल करून आरोपीला मुक्त करण्याची मागणी करण्यात आली। त्यामुळे आरोपीनं दुसऱ्यांदा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यामध्ये मूळ फिर्यादी ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी आणि सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी जामीन अर्ज फेटाळला। या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिलं।